श्रोतेहो नमस्कार. कथा श्रीरामाची, गाथा कर्तव्याची. डॉक्टर परिणिता देशपांडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. प्रभाते मनी रामचिंतित जावा असं समर्थ रामदासांनी म्हटलंय. तर राम नाम ज्याचे मुखी तो नरधन्य तिन्ही लोकी, अशी संत एकनाथांनी ज्याची थोरवी गायली आहे असे प्रभू श्रीराम. आणि आज अयोध्येतील श्री राम जन्मभूमी इथे श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि मंदिर सर्वांसाठी खुलं होणार आहे. दीनांचा कैवारी, पतितांचा उद्धार करणारा, दुष्टांचा संहार करणारा, पराक्रमी, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ज्याचा गौरव केला जातो असा प्रजाहितदक्ष राजा राम. रामायण किंवा रामकथा ही जगभरात लोकप्रिय. अगदी बालपणापासून आपण रामकृष्णाच्या गोष्टी ऐकतो आहोत. अभ्यासक या कथांचे विविध पैलू उलगडून सांगतात. आज आपण भेटूया डॉक्टर परिणिता देशपांडे यांना. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर परिणिता देशपांडे या संस्कृत तज्ज्ञ आहेत. वैदिक ग्रंथातील दैवतशास्त्रीय कथांचा चिकित्सक अभ्यास या विषयामध्ये त्यांनी PhDची पदवी संपादन केलेली आहे. दी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या काणे संशोधन संस्थेमध्ये 10 वर्ष निदेशक म्हणून त्यांनी काम पाहिलंय. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर संस्कृत विभागामध्ये त्यांना खास आमंत्रित केलं गेलं होतं. अध्यापनासाठी चर्चासत्रांमध्ये, वेगवेगळ्या परिषदांमध्ये, अधिवेशनांमध्ये त्यांनी आपल्या शोधनिबंधांचं वाचन केलंय. संशोधन पत्रिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध झालेत. वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यानं त्या देत असतात आणि रामायणाचे विविध पैलू हा देखील त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. आज कथा रामाची, गाथा कर्तव्याची या शीर्षकाअंतर्गत आपण डॉक्टर परिणिता देशपांडे यांच्याशी संवाद साधणार आहोत. परिणिताताई, आज अयोध्येमध्ये श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तर तुमच्या मनात आज काय भावना आहेत? मला असं वाटतं की भारताच्या आधुनिक सांस्कृतिक इतिहासात अयोध्येतल्या राममंदिराची निर्मिती हा एक वळणबिंदू आहे. प्राचीन काळी परकीय आक्रमणामुळे डळमळीत झालेला आत्मविश्वास आणि प्रतिकार आपण आज पुन्हा स्थापित करू शकलोय. आपल्या भारतीय समाजाच्या सामूहिक आत्मविश्वासाचं, इच्छाशक्तीचं, सजगतेचं, सामर्थ्याचं प्रतीक म्हणून अयोध्येतल्या राममंदिराचा सोहळा आपल्याला महत्त्वाचा आहे. या रामाची मोहिनी ही सगळ्यांना आहे, तशा तुम्ही या रामकथेकडे कशा आकर्षित झालात? म्हणजे मुळात मी भाषा विषयात रमणारी आहे आणि प्रभू रामाचा प्रभाव केवढ्या आपल्या भाषांवरती आहे. एखाद्या गोष्टीत तथ्य नाही म्हणायला आपण राम नाही म्हणतो, अचूक औषधाला आपण रामबाण उपाय म्हणतो, पहाटेचा मंगल समय आपल्यासाठी रामप्रहर होऊन येतो. आणि उत्तरेकडे मिठाला एक फार सुंदर शब्द आहे, रामरस. रामरस, अच्छा. म्हणजे जसं चिमूटभर मिठाशिवाय ताटभर भोजन हे बेचव होईल, त्याप्रमाणे राम ह्या तत्वाशिवाय आपलं जीवनही व्यर्थ आहे. तेव्हा आपल्या सगळ्या जीवनाची एक सार्थकता, अचूकता, विशुद्धता, रसवत्ता ह्या राम या 2 अक्षरी शब्दामध्ये सामावलेला आहे. आणि जीवन के बाद भी राम नाम सत्य आहे. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रामनामाची मोहिनी आपल्याला वेढून राहिलेली आहे. अगदी. आणि म्हणून तर आपल्या सगळ्या भारतीयांचं जीवन जे आहे ते राममय आहे, रामाने व्यापलेलं आहे. संगीत, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प या सगळ्या कलांवरती सुद्धा रामायणाची अमीट छाप आहे. लिखित परंपरेबरोबरच मौखिक लोकपरंपरा यातूनही रामायणाची धारा प्रवाहित झाली आहे. त्याविषयी काय सांगाल? म्हणून तर रामायणाला ना उपजीव्य ग्रंथ म्हणतात. प्रभू रामचंद्रांचं चरित्र अनेकांनी गायलेलं आहे. जवळजवळ 300 रामायणाची संस्करणं उपलब्ध आहेत. एकनाथांचं भावार्थ रामायण आहे, रामविजय आहे, रामचरितमानस आहे तुळशीदासांचं, बंगालीतलं कृत्तिवास रामायण, आसामीतलं माधव कंदलीय रामायण, उडिया भाषेतलं जगमोहन रामायण, गुजरातीमधलं गिरिधरकृत रामायण, तामिळमधलं कंब रामायण, कर्नाटकातलं पंप रामायण, तेलुगूमधलं रंगनाथ रामायण, अशी असंख्य प्रादेशिक रामायण सुद्धा उपलब्ध आहेत. बर, म्हणजे प्रत्येक भाषेला ही रामकथा आपलीशी वाटली. बरोबर. आणि प्रत्येक कवीने आपापल्या कल्पनेनुसार त्यामध्ये उपकथानक जोडून ही अधिक रोचक करण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. पण त्यामुळे गोंधळ झाला आहे. स्थळकाळांच्या संदर्भामध्ये फरक दिसायला लागला. कोणत्या रामकथेला खरं मानायचं? तर उत्तर एकच. रामाचे समकालीन असलेल्या आदिकवी महर्षी वाल्मिकींच्या लेखणीतून जे रामायण उतरलं ती मूळ रामकथा आपण प्रमाण मानायची.
अशा जवळजवळ 300 रामकथा आहेत. हो आहेत ना. बरं, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे वाल्मिकींचं जे रामायण आहे ते आपण प्रमाण मानायचं, पण त्याच्या बाबतीतही काही आक्षेप असे ऐकायला येतात, वाचायला मिळतात की त्राटिकेला मारून रामाने स्त्रीवध केला, त्याने कपटाने वालीचा वध केला, निष्कलंक पत्नीचा त्याग केला, तरीही राम आदर्श आणि पूजनीय कसा. हां, आता श्रीरामाने स्वतः असं कधीच म्हटलं नाही आहे की मी देव आहे. आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम, म्हणजे मी दशरथपुत्र राम एक मनुष्य आहे, मानव आहे, हे त्याचं प्रांजळ वचन वाल्मिकींनी नोंदवलेलं आहे. रामाच्या आयुष्यातल्या घटना सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत की अगदी कोवळ्या वयात तो विश्वामित्रांबरोबर यज्ञरक्षणासाठी अरण्यात गेला आणि तिथे जेव्हा ते अगस्त्य आश्रमापाशी आले तेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं की हा आश्रम आता उजाड झालाय, कारण अगस्त्य मुनींची मुलं राक्षसांनी खाऊन टाकल्यामुळे त्यांचं पारिपत्य करण्यासाठी ते दक्षिणेत गेलेले आहेत आणि त्या सर्व प्रदेशाचा त्राटिका नावाची राक्षसी विध्वंस करत फिरत आहे. आणि विश्वामित्र असं सांगत असतानाच ती त्राटिका रामलक्ष्मणांसमोर येऊन उभी राहिली. आता स्त्री ही मातृत्वाचं प्रतीक म्हणून भारतीय संस्कृतीने स्त्रीला अवध्य मानलंय. बरं, पण ही त्राटिका जी होती ना ती फक्त देहानी स्त्री होती. मातृभावनेचा, वात्सल्याचा लवलेशही तिच्यात नव्हता. वाल्मिकींनी तर तिला अतिरेकी म्हटलेलं आहे आणि जो अतिरेकी असतो त्याला जात धर्म नाही आणि लिंगभेदही नाही. राम हा उद्याचा राजा आहे, प्रजारक्षण हा त्याचा धर्म आहे आणि ज्याच्यामुळे समाजहिताला धोका पोचतो त्याला संपवायलाच पाहिजे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम, आपण हे जाणतोच. तेव्हा रामाने त्याच्या धर्माचं पालन केलेलं आहे. शिवाय विश्वामित्रांनी त्याला जेव्हा सांगितलं की जही एनाम दुष्ट पराक्रमाम दुर्वृत्ताम परम दारुणाम, ह्या दुष्ट मायाविनी अशा त्राटिकेचा वध हा एकच उपाय आहे असं रामाला जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी त्राटिकेला ठार मारलं. आता हा रामाचा पराक्रम त्यांनी अगदी ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना केलेला आहे. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर टीनेजर असताना त्याचा हा पराक्रम त्यांनी गाजवलेला आहे. आणि आजच्या समाजात मात्र टीनेजर ही आपली एक समस्या होऊन बसली आहे का असं वाटतं ना. खरंय, कारण आज सगळीकडे चंगळवाद बोकाळलेला आहे. अहल्या उद्धाराची घटना अहल्याशिळा राघवे मुक्त केली, असा एक श्लोकही आपल्याकडे आहे. तर ही घटना नेमकी काय आहे? आजच्या विज्ञाननिष्ठ युगामध्ये अनेकांना प्रश्न पडतो की शिळा बनलेल्या अहिल्याचा रामानी पुन्हा स्त्रीमध्ये रूपांतर करण्याचा चमत्कार कसा काय केला बुवा. आता इथे आपण परत वाल्मिकीचा रामायणालाच प्रमाण मानून ह्या कथेचा उलगडा करून घेऊया. आता गौतम पत्नी अहल्या, सगळ्यात म्हणजे पहिल्यांदा की ती अहल्य आहे, अहिल्या नाही. तर अहल्य ह्याचा एक अर्थ न्यून, जिच्या रूपामध्ये कुठलंही न्यून नव्हतं, उणीव नव्हती, दिसायला अतिशय सुंदर होती ती. आणि एक दिवस गौतम घरी नसताना संधी साधून इंद्र तिथे आला मुनिवेश घेऊन. तिने त्याला ओळखलं पण तीही मोहवश झाली आणि घडू नये ते घडलं. इंद्र कुटीतून निघत असताना गौतम परतले आणि त्यांनी तिथल्या तिथे सगळं ताडून इंद्राला अत्यंत लाजिरवाणा शाप दिला, कारण देवांचा राजा असला तरी अशा अपराधाला क्षमा नाही. आणि अहल्येला ते म्हणाले की तू या आश्रमामध्ये वातभक्षा, निराहारा म्हणजे अन्न पाणी वर्ज करून पडून राहा, तपश्चर्या करत राहा, अदृश्या सर्वभूतानां, तू कुणाच्याही नजरेस पडता कामा नयेस, कुणाच्याही संपर्कात येता कामा नये आणि अशा रीतीने तू तप करीत राहा. जेव्हा विश्वामित्रांबरोबर राम आणि लक्ष्मण इथे आले तेव्हा एका शिळे आड तपस्यारत अहल्या त्यांना दिसली. तिच्या हातून चुकून आणि तेही एकदाच पाप घडलं होतं, पण त्याच्यासाठी तिने फार मोठी तपश्चर्या केली होती आणि त्यामुळे ती आता अक्षरशः दगड झाली होती, बधिर झाली होती, संवेदनाशून्य झाली होती आणि विकारांची कुठलीही आंदोलनं तिच्यावरती कुठलाही परिणाम करतच नव्हती. हेच अहल्येचं शिळा होणं. अच्छा, ती संवेदनाशून्य झाली होती आणि श्रीरामाने तिला पदस्पर्श केला म्हणजे स्वतःच्या पायाचा स्पर्श नव्हे तर त्यांनी स्वतः तिचे पाय धरले. अच्छा, तो आणि लक्ष्मण राघवऊ पादौ जगरतहू असं वाल्मिकींनी म्हटलंय. अहो, तो मर्यादा पुरुषोत्तम राम होता, तो कुण्या तपस्विनीला पाय कसा लावेल. आणि ज्या क्षणी राम तिच्या समोर नतमस्तक झाले त्याच क्षणी हे सिद्ध झालं की तिची सगळी पापं धुतली गेली, ती पुन्हा अहल्या झाली, ती पुलकित झाली, तिच्या सगळ्या संवेदना परत आल्या, तिचे डोळे अश्रूंनी भरून आले, पाझरू लागले. रामाने तिचं आतिथ्य स्वीकारलं आणि हे सिद्ध केलं की तिच्याबद्दल त्याच्या मनात कोणतंही किलमिश नाहीये. अहल्येच्या तपश्चर्येनंतर गौतमांनीही तिचा स्वीकार केलेला आहे.
त्राटिकेचं अचूक शरसंधान करून तिला संपवणारा पुरुषार्थी राम आणि अहल्येचा उद्धार करणारा पतितोद्धारक राम हा आपला आदर्श आहे. राम हा अत्यंत पराक्रमी होता. रामाला मर्यादा पुरुषोत्तम असं विशेषण लावलं जातं, तर ते थोडं उलगडून सांगाल का? हां, राम हा पुरुषोत्तम तर होताच, नरांच्या मध्ये श्रेष्ठ असा होता, पण तो मानव होता, मनुष्य. रामाच्या चरित्रामध्ये आपल्याला कुठलेही चमत्कार दिसत नाहीत. जसे श्रीकृष्णाचं आयुष्य हे चमत्कारांनी भरलेलं आहे म्हणून तो पूर्ण पुरुषोत्तम आहे. राम हा मानव असल्यामुळे त्याला काही मर्यादाही आहेत. हा ह्या शीर्षकाचा एक अर्थ. आणि दुसरा एक अर्थ असा सांगता येतो की पुरुषोत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरुषांमध्ये जे काही सद्गुण असतात त्या सद्गुणांची कमाल मर्यादा, म्हणजे ज्याला आपण क्लायमॅक्स म्हणतो, तो ज्याच्या ठिकाणी आहे तो मर्यादा पुरुषोत्तम राम असंही सांगता येतं. अच्छा. रामाने 14 वर्षांचा वनवास सहन केला, स्वीकारला, आणि त्याच्याबरोबर अर्थातच लक्ष्मण आणि सीतामाई हे सुद्धा दोघं होते. या रामकथेमध्ये हा वनवास काळ फार महत्त्वाचा आहे. वालीवधाच्या बाबतीत उलटसुलट चर्चा ऐकायला येतात की वाली आणि सुग्रीव हे दोघं भाऊ भाऊ, त्यांच्यामधलं भांडण, त्यात राम कशासाठी पडला. तर या बाबतीत वाल्मिकींनी काय लिहिलंय, त्यांची काय भूमिका आहे? स्वतः वालिनीने सुद्धा मरताना रामाला हे प्रश्न केलेत बरं का, आणि रामाने त्या सगळ्या प्रश्नांना अतिशय समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत. ती आपल्याला माहीत नसतात. सगळ्यात प्रथम म्हणजे वाली हा सुग्रीवाच्या जीवावर उठला होता. केवळ सुग्रीवाने शृंग पर्वताचा आश्रय घेतला म्हणून तो वाचला, कारण मतंग ऋषींच्या शापामुळे ना वाली तिथे जाऊ शकत नव्हता. आणि सुग्रीव हा रामाला शरण गेला होता, त्याच्या मदतीची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. वालीने सुग्रीवाच्या मुलाला उगीचच कैदेत टाकलं होतं, त्याच्या पत्नीला जबरदस्तीने अंतःपुरात कोंबलं होतं, म्हणजे वालीचं अपराधित्व सिद्धच होतं. आता प्रश्न एवढाच उरतो की रामाने हस्तक्षेप करणं हे योग्य होतं का अयोग्य. तेव्हा त्याला वालीला उत्तर देताना राम म्हणतात, इक्ष्वाकूणाम इयं भूमिः सशैल वनकानना मृगपक्षी मनुष्याणाम निग्रह अनुग्रहेषुच. म्हणजे हा सगळा भूभाग इक्ष्वाकूंच्या अधिपत्याखाली येत होता आणि भरत हा तेव्हा अयोध्येचा राजा होता. राम हा भरताचा प्रतिनिधी होता आणि म्हणून इक्ष्वाकू असल्यामुळे त्याचं ते दायित्वच होतं आणि वालीला दंड देण्याचा रामाला पूर्ण अधिकार होता. आता प्रश्न उडतो तो बाण मारण्याचा. तर पहिली गोष्ट म्हणजे रामाचं धनुष्य म्हणजे काही सायलेन्सर लावलेलं पिस्तूल किंवा गन नव्हती. अतिशय प्रचंड असा त्याचा टणत्कार व्हायचा आणि वाली आणि सुग्रीवाचं द्वंद्व चालू होतं आणि तिथे रामाने धनुष्याला प्रत्यंचा जोडली. रामाचा बाण हा छातीवर लागलाय, पाठीत नाही, म्हणजे तो मागून मारलेला नाहीये हेही निश्चित, फक्त तो झाडाच्या आडून मारलेला आहे. तर इथे ना रामाची भूमिका आपण लक्षात घ्यायला हवी. राम ना चित्रकूटाहून दंडकारण्यामध्ये आले, तेच मुळी राक्षसी शक्तीला शह देऊन सगळीकडे शांती, भयमुक्त वातावरण प्रस्थापित करण्यासाठी. आता वाली स्वतः राक्षस नाहीये, पण त्याचं राक्षसेंद्र रावणाशी सख्य होतं, त्यांच्यात तह झाला होता दोघांमध्ये. म्हणून तर त्याच्या राज्याच्या सीमेवर दंडकारण्यामध्ये रावणाचं 14,000 सैन्य, खरं आणि दूषण हे त्याचे भाऊ तिथे त्यांनी तैनात केलेले होते. शूर्पणखाही होती त्यांच्याबरोबर. तेव्हा वालीचा वध करून रावणाचं अर्धबळ खच्ची करणं हा ह्या प्रसंगातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यासाठी झाडाआडून बाण मारणं हे युद्धाच्या डावपेचाचा एक भाग आहे. कौटिल्याने सुद्धा अर्थशास्त्रामध्ये कूटयुद्ध असा एक युद्धाचा प्रकार सांगितलाय. श्रीरामाचा बाण हा नेहमी समष्टी हितासाठीच चाललाय. महान कुठल्या सत्कार्यासाठी एखादा लहानसा अधर्म हा सुद्धा धर्म्यच ठरतो. जसं खोटं बोलणं हे पाप असलं तरी कसायाने गायीचा ठाव ठिकाणं विचारल्यास खोटं सांगणंच पुण्यकारक ठरतं. तेव्हा शत्रुपक्षीयाला संपवताना रामाने गनिमी काव्याचा आश्रय घेतला तर त्यात चुकलं कुठं. मरणोन्मुख वालीनी शेवटी आपल्या पुत्राचा अंगदाचा हात रामाच्या हाती दिलाय आणि समाधानाने प्राण सोडलेत, कारण श्रीरामाच्या न्यायबुद्धीची प्रचिती त्यालाही आली होती. शिवाय सुग्रीवाला राज्याभिषेक करताना त्याच्या पश्चात वालीपुत्र अंगदाला यौवराज्याभिषेक होईल हे रामाने पाहिलेलं आहे. तेव्हा न्यायोचित संतुलन राखण्यासाठी राम कधीही मागे पुढे पाहत नाही हे दिसून येतं आपल्याला वालीवधावरून. ऍक्च्युली बरेचदा कसं की अर्धा कथाभाग माहीत असतो, पूर्णत्वाने वाचलेलं नसतं आणि त्यातनं असे गैरसमज होत असावेत. तुम्ही मगाशी शूर्पणखेचा उल्लेख केला, तर तिच्या बाबतीतही अनेकांनी असं म्हटलंय की म्हणजे तिचं नाक कान कापणं बरोबर हे किती क्रूरपणाचं आहे.
काही जणांनी असंही म्हटलंय की लक्ष्मण हा विवाहित होता तरी सुद्धा त्याला कुमार म्हटलंय, असं का? तर यावर काय उत्तर देता येईल? एकतर शूर्पणखेच्या ह्या प्रसंगाचं म्हणजे तिचे जे नाककान कापले ह्या घटनेचं मूल्यमापन आपण आजच्या काळाच्या चौकटीतून करू शकत नाही, हे मला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचंय. हां. आता शूर्पणखा ही रावणाची सख्खी बहीण होती. तिचा विवाह विद्युजीव नावाच्या राक्षसाशी झाला होता. एकदा रावणाशी झालेल्या भांडणात तो मारला गेला. तरुणपणी विधवा झालेली शूर्पणखा मग रावणाकडे आली. मर्यादशील वागणं हे तिला ठाऊकच नव्हतं आणि मग तिची ब्याद कटवण्यासाठी रावणाने तिलाही दंडकारण्यामध्ये पाठवून दिलं, खरं आणि दूषणे यांच्याबरोबर. दंडकारण्यात तिने जेव्हा राम लक्ष्मणाला पाहिलं तेव्हा मदनाचा पुतळा असलेल्या श्रीरामाला पाहून ती काममोहित झाली आणि तिने स्वतःचा विवाहाचा प्रस्ताव रामासमोर ठेवला. रामाने मग सांगितलं की बाई, ही माझी पत्नी आहे, माझा विवाह झालेला आहे, मी माझं एकपत्नी व्रत आहे, तर हिच्यासारख्या स्त्रीबरोबर सवत होऊन राहणं तुझ्यासारखीला फार दुस्सह होईल. सपत्नी खलू दुस्सहा असं त्यांनी म्हटलंय. आणि म्हटलंय की हा लक्ष्मण जो आहे ना तो अकृत दारा असा शब्द वापरलाय बरं का. दारा म्हणजे संस्कृतमध्ये पत्नी. तर ह्याची बायको इथे नाही, तू त्याला विचार. आणि मग लक्ष्मणाने सांगितलं की अगं बाई, मी तर ह्याचा दास आहे, मग दासाची पत्नी होण्यापेक्षा तू त्याच्याचकडे जा, त्यालाच विचार पुन्हा एकदा. अच्छा. हां. आता हा सगळा प्रसंग वाल्मिकींनी थोडासा हास्यरसाची पखरण करून चित्रित केलेला आहे, कारण कुठे ती शूर्पणखा राक्षसी आणि कुठे हे रामलक्ष्मण. आणि मग तिला जेव्हा लक्षात आलं शूर्पणखेच्या की आपल्या सगळ्या ह्या समस्येचं जड काय आहे तर ही सीता आहे, तेव्हा तिने सांगितलं की थांब, आता मी हिला अहमेनं भक्षयिष्यामी, मी हिला खाऊनच टाकते. म्हणजे आपल्या लग्नामध्ये विवाहामध्ये काही प्रत्यय येणार नाही. आणि ती सीतेच्या अंगावर धावून गेली तिला खाण्यासाठी. त्याबरोबर रामाने लक्ष्मणाला सांगितलं विद्रुपय नाम, हिला तू विद्रूप कर. आणि लक्ष्मणाने मग क्षणाचाही विलंब न लावता तिचे कान आणि नाक कापलेलं आहे. हो, पण तरी तिला शिक्षा म्हणून नाक कान कापणं हे भयंकर नाही का वाटत? आजच्या प्रगत युगामध्ये आपल्याला ही शिक्षा कदाचित भयंकर वाटत असेल, पण प्राचीन भारताच्या न्याय पद्धतीमध्ये दंड ह्या प्रकरणामध्ये अशा अनेक शिक्षा कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहेत. तुम्ही धर्मशास्त्राचा इतिहास काढून बघा, तिथे तुम्हाला संदर्भ मिळतील की वधदंडामध्ये केवळ नाक आणि कानच नाही तर प्रसंगी जीभ, ओठ आणि चोरीचा जर आरोप सिद्ध झाला तर त्या चोरी करणाऱ्याचे हातपाय कापण्याच्या शिक्षा सुद्धा कायद्याने त्यावेळेच्या दिलेल्या आहेत. हेतू हा की त्या व्यक्तीने तशा प्रकारचा अपराध पुन्हा करू नये आणि इतरही समाजातल्या लोकांना एक प्रकारची जरब बसावी, हा त्याच्या मागचा हेतू होता. तेव्हा शूर्पणखेच्या ह्या शिक्षेबद्दल आपल्याला पंचतंत्रामध्ये सुद्धा एका गोष्टीमध्ये संदर्भ सापडतो. आणि थोडंसं विषयांतर करून सांगते की प्राचीन भारतामध्ये आपला सुश्रुत हा एक प्रसिद्ध शल्य विशारद होऊन गेला आणि तो नाकाच्या सर्जरीज किंवा नाकाच्या शल्यक्रिया त्याच्यामध्ये वाकबगार होता. याचं कारण काय माहितीये का, की म्हणजे त्यावेळेला नाक छाटण्याची शिक्षा ही युद्ध कैद्यांना सुद्धा दिली जात असे आणि मग ही मंडळी उपचार करून घेण्यासाठी सुश्रुताकडे येत असत. त्यामुळे रामाने जी शूर्पणखेला शिक्षा दिलेली आहे ती त्या काळच्या कायद्यानुसार वैधच आहे. तिचा जो हा अपराध आहे की सीतेच्या जीवावरती उठणं, त्यासाठी तत्कालीन कायद्याने जी शिक्षा सांगितली होती तीच शिक्षा रामाने तिला दिलेली आहे. ह्या सगळ्या वास्तवाचा आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. एखाद्याचं नाक कापलं गेलं म्हणजे त्याची अप्रतिष्ठा झाली असा आपल्याकडे वाक्प्रचार आहे. तर लक्ष्मणाने प्रत्यक्ष नाक कान कापलं नाही तर विवाहाचा प्रस्ताव धुडकावून तिला अपमानित केलं असाही अर्थ काही जण काढतात. काढत असतील, पण तो पटण्यासारखा नाहीये. कारण माहितीये की ज्या संस्कृत भाषेमध्ये रामायण रचलं गेलं आहे त्या भाषेमध्ये नाक कापणे म्हणजे अप्रतिष्ठा करणे अशा अर्थाचा वाक्प्रचारच नाहीये. बरं. शूर्पणखेचे नाक कान कापल्यानंतर मग ती खरं दूषणाकडे गेली, त्यांचे सैन्य घेऊन रामावरती ते चालून आले, मग रामाने त्यांचा धुव्वा उडावला आणि हे आपल्याला हा सगळा कथाभाग माहितीये. पण त्यावेळेला रावणाचा एक गुप्तहेर अकंपन नावाचा तिथे दंडकारण्यात होता. तो ताबडतोब लंकेला रवाना झाला आणि त्यांनी रावणाला सर्व वृत्तांत सांगून सावध केलं आणि सीतेचं अपहरण करण्याची कल्पना प्रथम अकंपनाने सुचवली. मग रावणाने ताबडतोब मारीचाला बोलावलं. अच्छा. पण हा मारीच सुद्धा
हा त्राटिकेचा मुलगा बरं का, पण हा अतिशय सत्प्रवृत्त होता. जसा बिभीषण होता ना तसाच हा होता. त्यांनी रावणाचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला त्यांनी जे रावणाला सांगितलंय ना तो उपदेश इतका मननीय आहे की त्यातलं एक सुभाषित सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती असतं की सुलभा हा पुरुषा हा लोके सततम प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. समाजामध्ये गोडगोड बोलणारी अनेक माणसं मिळतात, पण कठोर सत्य सांगणारा वक्ता आणि ते ऐकणारा श्रोता हे दोघेही अतिशय दुर्मिळ आहेत. हे अगदी सुभाषितासारखं हे वचन आपल्याला माहिती असतं. पण रावणाला काही कसं पटणार? दुसऱ्यांच्या सुंदर स्त्रियांना उचलून आणणं त्यांना काही त्याच्यात वावगं वाटत नसे, ही त्यांची संस्कृतीच होती. मग त्यांनी मारीचाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि मग मारीचाने विचार केला, चला ऐवीतवी मरण तर चुकत नाहीच आहे, तर आपण स्वामी कार्य करू आणि आलंच मरण तर रामाच्या हातून मला मरण येईल असा विचार केला. पराकोटीची स्वामीनिष्ठा हा मारीचाचा गुण होता. बरं, पण ती निष्ठा त्यांनी चुकीच्या व्यक्तीसाठी ठेवली होती. म्हणजे आपली निष्ठा आपण कुणाच्या ठिकाणी ठेवतो हे सुद्धा आपण बघायला पाहिजे, असंही रामायण आपल्याला सांगतं बरं का. वानरांनी श्रीराम असे लिहिलेले छोटे छोटे दगड हे पाण्यात टाकले आणि त्यातून सेतू तयार झाला, अशी एक छान कथा आपल्याकडे सांगितली जाते. या वानरांबद्दल काय सांगाल? रामायणात ना 3 प्रकारच्या संस्कृतीचे स्तर आपल्याला दिसतात. पहिला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा अयोध्या मिथिला यांच्या आसपासचा उत्तर प्रदेशामध्ये विकसित झालेला वैचारिक स्तर. दुसरा पंचवटी दंडकारण्य किष्किंधा यांच्या आसपासचा थोडासा भिन्न राहणीमान असलेला आणि किंचित मागासलेला असा वाली सुग्रीव हनुमान यांच्या संस्कृतीचा स्तर. आणि तिसरा भारतीय उपखंडाच्या दक्षिणेकडचा विस्तार असलेला लंका आणि समुद्रकिनाऱ्यांनी राहणारा रावण, बिभीषण, खरदूषण हा तिसरा स्तर. आता वानर ह्या नावातच नर हा शब्द आहे बघा. हा एक मानववंशच आहे. वानरांचा तोंडावळा, राहणीमान हे नागर आर्यांपेक्षा वेगळं होतं. उन्हा पावसाची पर्वा न करता रानावनामध्ये हिंडणं, शिजलेल्या अन्नापेक्षा सुद्धा कच्ची फळं, कंदमुळं यांनी पोट भरणं, अशा वानर सदृश चेष्टितांमुळे त्यांना वानर म्हणत असतील. किंवा वानर बहुल देशामध्ये त्यांचं वास्तव्य असल्याने तो भूभाग वानरांच्या नावाने ओळखला जात असेल. म्हणजे उदाहरण देते की आजही आपण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांना कांगारू आणि किवी, म्हणजे आज भारताचा कांगारूंशी सामना आहे असं आपण सहज वाक्यरचना करतो. तर त्या भागातल्या प्राण्यांच्या नावाने तिथली माणसं किंवा तो भाग ओळखला जाणं हे होतं पूर्वी. आणखीन एक तिसरी शक्यता अशी सांगता येते की ते सगळे टोळ्यांनी राहत होते आणि त्यांचं देवक, ज्याला इंग्रजीमध्ये टोटेम असा शब्द आपण वापरतो, की ते त्यांच्या टोळीचं चिन्ह म्हणा किंवा असं होतं, ते त्यांच्या ध्वजावरती असेल. काहीही तुम्ही म्हटलं तरी तो एक मानववंश होता. आणि कदाचित आता वानरांचं व्यवच्छेदक लक्षण कुठलं तर मोठी शेपटी. ह्यांच्यातले पुरुष एक ओळख म्हणून की आपण ह्या टोळीचे आहोत म्हणून शेपूट धारण करत असावेत असं आपल्याला काहीतरी स्पष्टीकरण देता येतं. कारण रामायणामध्ये किष्किंधा नगरीचं सुंदर वर्णन आहे. वानरांमध्ये युथ, युथप, महायुथप, समूची अशी एक व्यवस्था आपल्याला दिसून येते. त्यांच्या स्त्रिया अतिशय सुंदर होत्या दिसायला आणि तारा तर पार्थस्मरणीय स्त्रियांमध्ये तिचं नाव घेतलं जातं. जसं राक्षसांच्या बाबतीत राक्षस आणि राक्षसी असे शब्द वाल्मिकींनी वापरलेले आहेत, पण वानरांच्या बाबतीत मात्र वानरी हा शब्द त्यांनी कुठेही वापरलेला नाहीये. त्यासाठी त्यांनी स्त्रीवाचक संस्कृत शब्द म्हणजे रमणी, सुंदरी असे शब्द वापरलेले आहेत. त्यांच्यामध्ये नल नावाचा स्थपती होता, सुषेण नावाचा वैद्य होता. हनुमान तर बुद्धिमताम वरिष्ठम आपण म्हणतो, तो उत्तम संस्कृत बोलायचा असं वाल्मिकींनी नोंदवून ठेवलेलं आहे. आणि परराष्ट्र मंत्री कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हनुमान आहे. प्रत्युत्पन्नमती, झटकीपट निर्णय घेण्याची क्षमता हे हनुमानाचे गुण होते. अशा या सगळ्या वानरांनी रामसेतू बांधला, तुम्ही म्हणालात आता तसं. पण रामाने त्याआधीच प्रेमाचा सेतू बांधला होता. सगळ्या वन्य जमाती, निषाद होते, भिल्ल होते, शबर होते, वानर होते, ह्या सगळ्यांच्या मनांना त्यांनी जोडून एक प्रेमाचा सेतू बांधला होता. असा मनामनांना जोडणारा सेतू आपणही बांधायला पाहिजे आज भारतामध्ये, असं आपल्याला रामायणातनं जाणवतं. खरे म्हणजे सामाजिक समरसतेचं उत्तम उदाहरण म्हणून सुद्धा श्रीरामाकडे पाहायला हवं. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून रामायणातून कितीतरी नीतिमूल्य आपल्याला सापडतात. रामायण हा
सांस्कृतिक वारसा आहे आणि त्याशिवाय भारतीय संस्कृतीची कल्पनाही आपण करू शकत नाही. रामायण आपल्याला आवडतं, समजतं, आपलं वाटतं. याची कारणं काय काय असावीत, तुम्हाला काय वाटतं? याचं कारण म्हणजे रामायण एक कौटुंबिक कथा आहे आणि यातले जे कौटुंबिक संबंध आहेत ना ते अतिशय लोभसवाणी आहेत. इथे पुत्रासाठी प्राणत्याग करणारे पिता आहेत, पतीच्या मागोमाग वैभवाचा त्याग करून जाणारी पत्नी आहे, भाऊ भाऊ, स्वामी सेवक, दीर भावजय, ही सगळी नाती अगदी रेशीम धाग्यांनी बांधली गेली आहेत. खरं पाहिलं तर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही सावत्र भावंड आहेत, पण त्यांचं प्रेम म्हणजे अगदी सख्ख्या भावांना सुद्धा मागे टाकेल असं आहे. म्हणजे देशे देशे कलत्राणी देशे देशे बांधवा तंतु देशम न पश्यामी यत्र भ्राता सहोदरहा. रामाने लक्ष्मणाला सहोदर असं म्हटलेलं आहे आणि तुझ्यासारखा भाऊ कुठल्याही देशात बघायला मिळणार नाही असं तो म्हणतो. तर सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली मुलं. तर इतकं ह्यांचं प्रेम आहे. आणि दीर भावजाईचं नातं म्हणाल तर आपल्याला महाभारत माहिती आहे. पण इथे जेव्हा सीतेनी सगळे आपले अलंकार एक एक टाकले रस्त्यामध्ये रावणाने तिला उचलून नेताना आणि राम आणि लक्ष्मणाला ते अलंकार मिळाले, तेव्हा रामाने ते अलंकार लक्ष्मणाला दाखवले आणि म्हटलं बघ रे, हे जरा सीतेचेच अलंकार आहेत ना. तेव्हा लक्ष्मणाचे उद्गार आहेत, नाहम जानामी केयुरे, नाहम जानामी कुंडले, नूपुरे तू अभिजानामी नित्यम पादाभिवंदना. म्हणजे कायम पैंजणच पाहिजे. हो, कारण तो म्हणाला मी नेहमी तिच्या पायावरती अभिवंदन करायचो, तर ही पैंजण तिचीच नक्की आहेत. म्हणजे काही याच्यापुढे भाष्य करायची गरजच वाटत नाही. तेव्हा रघुकुलातल्या सत्वशील माणसांचे हे जे प्रेमपूर्ण संबंध आहेत ना, त्यामुळे रामायण सगळ्यांना आपलं वाटतं. आणि अगदी भारतीयांनाच नाही, भारताच्या बाहेरच्या लोकांनाही रामायण आपलं वाटतं. म्हणजे मी तर म्हणते की राम इज मिस्टर युनिव्हर्स असं आहे. कारण प्रेम ही एक अशी आदिम आणि शाश्वत भावना आहे आणि रामायणातली पात्र तर एकमेकांमध्ये विलोपन करून अगदी एकच होऊन जातात. ती सर्व पात्र, त्यांची कथा आपण निर्मळ डोळ्यांनी, शुद्ध मनाने बघावीत. आत ताजी हवा येऊ शकेल एवढा समजूतदारपणा आणि बुद्धी यांची कवाडही उघडी ठेवावीत. म्हणजे आपल्याला रामायणाचा किंवा रामकथेचा आस्वाद घेता येतो. खूप छान. रामायणाने दिलेली किंवा रामचरित्रातून मिळालेली ही सगळी नीतिमूल्य याविषयी बोलतानाच सीता त्याग या प्रसंगाबद्दल मात्र नाखुशी, नाराजी दिसते. तर त्यावर अनेकांनी अगदी हृदयाला पाझर फोडणाऱ्या अशा रचना केल्या आहेत. प्रजेचं हित पाहणाऱ्या रामाने आपल्या प्रिय पत्नीचा सीतेचा त्याग का बरं केला असावा? मुळात रामाने सीतेचा त्याग का केला? अहो, जे प्रजाजन काही सीतेविरुद्ध बोलत होते त्यांना सगळं कैदेत टाकून द्यायचं ना, म्हणजे मग सगळा प्रश्नच मिटला असता. हो, पण हा आजचा विचार झाला. जीवनाबद्दलची अत्यंत उच्च मूल्य बाळगणारा राम अशी दडपशाही कशी करणार? राजा प्रजानुरंजनात हे त्याचं ब्रीद होतं. रामायणामध्ये लिहिलेलं आहे की अयोध्येच्या चौकाचौकामध्ये काही कुजबूज होती, पण मुद्दा हा होता की 10 महिने परपुरुषाच्या घरी राहिलेल्या स्त्रीला साम्राज्ञी म्हणून स्वीकारणं योग्य आहे की नाही. कारण यथा राजा तथा प्रजा ह्या न्यायाने प्रजा राजाचं अनुकरण करते आणि भविष्यामध्ये एखाद्या दुष्चरित्र स्त्रीने याचा फायदा घेतला तर. यावरच अयोध्यावासियांची उलटसुलट चर्चा चालू होती आणि नुसता परपुरुष नाही, शत्रूच्या गोटात ती 10 महिने राहिलेली होती. मग ती अयोध्येची साम्राज्ञी ह्या पदाला योग्य आहे का? सीझर्स वाईफ मस्ट बी अबोव सस्पिशन असा काहीसा जनप्रवाद त्यावेळेला होता. म्हणजे सीतेचा त्याग रामाने जो केला तो राजा म्हणून केलेला असावा का? हो, त्या जनमताचा आदर करण्यासाठीच रामाने उरावरती दगड ठेवून सीतात्यागाचा निर्णय घेतलेला आहे. पण त्यांनी सीतेला वाऱ्यावर सोडलं नाही आहे. तिला त्यांनी वाल्मिकींच्या आश्रमाजवळ सोडण्याची आज्ञा लक्ष्मणाला केली होती, कारण तिथे सीतेची नीट काळजी घेतली जाईल ह्याची त्याला खात्री होती. तो स्वतः हे असं कृत्य करू धजावलाच नसता. पण नंतर शत्रुघ्न वाल्मिकींच्या आश्रमात जाऊन सीतेची तिथे नीट व्यवस्था लागलेली आहे की नाही हे पाहून आला आहे असं वाल्मिकी रामायणामध्ये म्हटलंय आणि त्याला रामानेच पाठवलेलं असण्याची शक्यता आहे. सीता त्यागानंतर रामानेही सगळ्या सुखोपभोगांचा त्याग केलेला आहे. तो स्वतः तृणशय्येवरती राहून कंदमुळं खाऊन आपला देह तगवत होता आणि केवळ कर्तव्य पालन हीच त्याची दिनचर्या होती. अश्वमेध यज्ञसुद्धा या दिनचर्येचाच, या कर्तव्याचाच एक भाग होता. खरं म्हणजे त्याला तेव्हा दुसरा विवाह सहज करता आला असता, कारण यज्ञासाठी सहधर्मचारिणी लागते ना, आणि बहुपत्निकत्वाची तर त्या काळची रीतच होती. पण त्याला स्वतःला 3 आया होत्या
तेव्हा त्याला सहज विवाह करता आला असता, पण दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचा विचार सुद्धा त्याला असह्य होता. म्हणून गृहिणीच्या जागी त्यांनी सीतेची सुवर्ण प्रतिमा बसवली. अच्छा. आणि इतकं जीवापाड प्रेम करत असून सुद्धा त्यांनी सीतेचा त्याग केला. तो केवळ व्यष्टीपेक्षा समष्टीला श्रेष्ठ मानल्यामुळे व्यक्तिगत भावनेपेक्षा सिंहासन निष्कलंक राहावं, रघुकुलाची रीत उज्ज्वल राहावी म्हणून त्यांनी तो त्याग केला. राम हा एकपत्नी, एकबाणी आणि एकवचनी म्हणून मानला जातो, प्रसिद्ध आहे. हो, पण त्याच्या एकपत्नीत्वाचा दुसराही एक आयाम आहे. काय आहे, प्राचीन भारतामध्ये विशेषतः राजघराण्यांमध्ये बहुभार्या पद्धत ही अगदी सर्रास प्रचलित होती. त्यामुळे स्त्रियांची मानसिक घुसमट होत असत. आणि ह्याशिवाय राजघराण्यातल्या अंतस्थ कारवायांना सुद्धा खत पाणी मिळत असे. ही जर बहुपत्नीकत्वाची प्रथा नसती तर मंथरा कैकेयीच्या मनात सापत्न भावाचं बीज पेरूच शकली नसती. तेव्हा तत्कालीन सर्व राजांना प्रभू रामचंद्रांनी हा एकपत्नी व्रताचा आदर्श घालून दिला असावा असंही म्हणता येतं. कारण रामाच्या प्रत्येक कृतीमागे केवळ राष्ट्राच्या उन्नतीचा विचार असतो. वा, लंकेसारखं वैभवशाली समृद्ध राज्य त्याला मिळालं, त्याच्या पायाशी लोळण घेत होतं. त्याच्या बाबतीत त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. तेव्हा रामाचं चरित्र म्हणजे जीवनाची समग्रता आहे, नराचा नारायण बनण्याची गुरुकिल्ली आहे. आणि अशा श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा काही केवळ धार्मिक इतक्या मर्यादित अर्थाने घ्यायचा कार्यक्रम नाही, तर भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांच्या अविश्रांत प्रवासाचं ते एक संचित आहे, ते एक मानचिन्ह आहे. याचा विस्मरण होऊ नये म्हणून या प्रसंगी सगळ्या भारतीयांनी दीप प्रज्वलन करून दिवाळी साजरी करावी, हे माननीय पंतप्रधानांचे आवाहन. मंदिर निर्मितीच्या मागे असलेल्या या उदात्त जाणीवेचा प्रकाश सर्वदूर पसरवण्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे या सगळ्या सोहळ्यामध्ये सगळ्यांना सामावून घेणं, सगळ्यांचा सहभाग मिळवणारं असं हे आवाहन, नाही का? हो हो, नक्कीच. अहो, रामायण आणि महाभारत ही काव्य ज्याप्रमाणे आपली राष्ट्रीय महाकाव्य आहेत, तसेच श्रीराम हे आपले राष्ट्रीय महानायक म्हणता येतील. भारताच्या कुठल्याही प्रदेशात जा, कुठे रामलिंगम आहेत, रामनाथन भेटतील, तर कुठे रामप्पा, रामण्णा, रामय्या, रामभाऊ, रामसिंह, घटघट में बसे है राम, अशी आपली भारतीयांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्रीराम हे केवळ हिंदूंचंच आराध्य दैवत नाही, ते सगळ्यांचे आहेत. आता भारताबाहेर सुद्धा त्यांच्या भक्तीचे पुरावे आपल्याला हळूहळू पुढे येत आहेत. आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी आदिकवी वाल्मिकींना जे वरदान दिलेलं आहे रामायणामध्ये, यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावद रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. जोपर्यंत या पृथ्वीवरती पर्वत, नाले, नद्या आहेत, तोपर्यंत रामकथा ही सगळ्या जगामध्ये भुवनेषु लोकेषु प्रचरिष्यति, तिचा प्रसार आणि प्रचार हा होतच राहणार आहे. तेव्हा असं हे रामाचं जन्मस्थळ जे विवादात अडकलं होतं ते आता मोकळं झालंय. त्याच्यावरती दिमाखदार मंदिर उभं राहिलेलं आहे आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. आणि त्या मंदिरामध्ये आता रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते आहे. हा खरोखर सुवर्णयोग आहे असं मला वाटतं. आणि तो आपल्या सगळ्यांना याची देही याची डोळा अनुभवायला मिळतो आहे. हे आपलं खरंच खूप परमभाग्य आहे असं मला वाटतं. तेव्हा अयोध्येमध्ये हे जे रामाचं मंदिर आहे, रामाची मूर्ती आहे, ती आपल्याला रामाच्याच कर्तव्यपथावरून चालत राहण्यासाठी प्रेरणा देईल असा विश्वास मला वाटतो. जोवरी हे जग जोवरी भाषण, तोवरी नूतन नित रामायण. डॉक्टर परिणिता देशपांडे, आपण अतिशय रसाळ वाणीमध्ये हे रामचरित्र उलगडलं आणि त्यातली तथ्य विशेषतः आम्हाला नीट समजावून सांगितलीत. कथा रामाची, गाथा कर्तव्याची हे सर्वांपर्यंत पोहोचवता आलं आपल्याला. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोतेहो, कथा श्रीरामाची, गाथा कर्तव्याची, डॉक्टर परिणिता देशपांडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.